सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। भाजप शहर कार्यालयावर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना धक्का। तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड शिवसेना। सिंधुदुर्गात मवियाकडे उमेदवारच नाही। मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोला। महायुतीत युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढवण्याचे सल्ला। डोंबिवलीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे नंदू परब आमने सामने। म्हात्रेंनी बॅनरवरील फोटो काढण्यास सांगितल्याची ही माहिती। संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन। शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न। देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, 2 गंभीर। धाराशिवच्या राष्ट्रीय महामार्ग 65 वर अपघात। पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ। डेंग्यूचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। 1 जानेवारी ते 17 ऑक्टोबर दरम्यान 561 रुग्णांची नोंद। नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 14 मध्ये अग्नितांडव। इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग। आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी। नवी मुंबईच्या कामोठेमध्येही भीषण आग। आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नागपूरच्या पोलीस वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट। फटाक्यांच्या ठिणगीनं घरातली साहित्याला आग। आगीमुळे गॅस सिलेंडरचाही स्फोट। जळगावच्या 40 गावात 2 गटात वाद। 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकी। दगडफेकीनंतर काही गाड्यांची तोडफोड। कोकण रेल्वेचं आजपासून बिगर पावसाळी वेळापत्रक। रेल्वे जलद धावण्यास होणार सुरुवात। यंदा 15 दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपलं। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला। 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचे तिकीट दर तिप्पट, तर ट्रेन फुल असल्याने खासगी ट्रॅव्हलच्याही तिकीट दरात वाढ। लक्ष्मी पूजनानिमित्तानं घरोघरी लक्ष्मीची पूजा अर्चा। यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला, तर मंदिरांना आकर्षक सजावट। फुलांच्या दरातही वाढ। राज्यात दिवाळीचा उत्साह। ठिकठिकाणी दीपोत्सव आणि दिवाळी पहाटचं आयोजन। फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांनी परिसर उजळला। देवगडच्या हापूस